नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर रेशन कार्डवर रॉकेल कशा पद्धतीने मिळणार याचा महत्त्वपूर्ण GR निर्गमित झालेला आहे. आपण येथे पाहू शकता. तुमच्यासमोर हा GR आहे. केरोसिन वितरणाबाबत दिनांक 25 मार्च 2026चा हा GR आहे. बघा संपूर्ण सविस्तर अपडेट. GR मध्ये काय म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान उज्ज्वला योजना व इतर योजनांद्वारे LPG गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आले आहे. त्यानुसार गॅस कनेक्शन असणाऱ्या कुटुंबांना केरोसिन वितरण न करण्याबाबत माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका या ठिकाणी पाहू शकता क्रमांक 2014 कडूजी देवा पेंडवी केंद्र शासनमध्ये दिनांक 7/1/2016 रोजी हे आदेश दिले होते. त्यामुळे राज्यभरात केरोसिनचे अत्यंत मर्यादित स्वरूपात वितरण करण्यात आले. परंतु सद्यस्थितीत भूनाजकीय परिस्थितीमुळे LPGचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने दिनांक 12/3/2026 रोजीच्या या आदेशान्वये राज्यात 3744 किलोमीटर या ठिकाणी केली एवढ्या नियंत्रण मंजूर या ठिकाणी केले आहे. त्या अनुषंगाने LPGला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन वितरण करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढील आदेश देण्यात येत आहेत. पाहू शकता शासनाचे जे आदेश आहे. महाराष्ट्राचे केरोसिन वाटप एकूण वाटप प्रति लाभार्थी प्रति कुटुंब प्रति शिधापत्रिका 3 लिटर केरोसिन अनुदेय राहणार आहे. लाभार्थी कुटुंबे आणि वितरणाचा जो कालावधी आहे तो पाहू शकता. केरोसिन वितरण मार्च 2026 मध्ये करावयाचे आहे. या वाटपाच्या दिनांकापासून 45 दिवसात संपूर्ण उचल पूर्ण करणे हे बंधनकारक आहे व न उचललेल्या केरोसिनचे पुढे हस्तांतरण या ठिकाणी केले जाणार नाही अशी ही माहिती या GR मध्ये देण्यात आलेला आहे. पाहू शकता प्रति लाभार्थी प्रति कुटुंब 3 लिटर केरोसिन अनुदेय राहणार आहे. हा केरोसिन मिळण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा GR दिनांक 25 मार्च 2026 रोजी या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे GR पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.